नमस्कार, मी अनुष्का परशुराम मुंबरे. मी गायत्री गणेश झाडे व मी गायत्री शिवाजी लोंढे. सुयश विद्यालय तांदळवाडीतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी. आज आम्ही IAS ऑफिसर रमेश घोलप साहेबांची मुलाखत घेणार आहोत. मुलाखत म्हणजे काय किंवा मुलाखत घेण्यामागचा हेतू व मुलाखती कशी घेतली जाते हे उद्दिष्ट लक्षात घेऊन आमच्या मार्गदर्शिका श्रीमती माने मॅडम यांनी हा उपक्रम राबवला आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय करून द्या. आपल्या सगळ्यांना नमस्कार, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. माझा परिचय म्हणजे मी बार्शी तालुक्यामधलं महागाव हे माझं गाव आहे आणि या गावामधून एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन मी BA D.Ed हे माझं शिक्षण पूर्ण केलं आणि सर्वात अगोदर मी प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन केलं होतं आणि त्याच्यानंतर 2012 सालापासून मी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये झारखंड राज्यामध्ये सध्या कार्यरत आहे आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा विशेष सचिव आणि जल जीवन मिशनचा मिशन डायरेक्टर अशा 2 पोस्टवरती मी सध्या काम करतो. तुम्हाला IAS ऑफिसर बनण्यासाठी कोणी प्रेरणा दिली? प्रेरणा म्हणाल तर तसं माझ्या कुटुंबात किंवा माझ्या आजूबाजूला कोणी IAS किंवा खूप मोठ्या प्रशासकीय पदावरती काम करत आहे असं काही परिस्थिती नव्हती. पण शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर विशेषतः ज्या काळात मी 12वी नंतर D.Ed केलं त्यावेळेला सामाजिक क्षेत्राशी माझा खूप जवळून संबंध आला. म्हणजे लोकांची कामं करायची, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेवर काम केलं आणि त्यावेळेला मला असं वाटलं की लोकांसाठी जर आपल्याला काम करायचं असेल, माझा जो काय अनुभव होता त्या काळातला की आपल्याला लोकांसाठी काम करायचं असेल तर आयदर राजकारणात मोठ्या जागी असलं पाहिजे किंवा अधिकारी असलं पाहिजे. कारण आम्ही कोणत्याही समस्या प्रॉब्लेम असले की घेऊन आम्ही तहसीलदारकडे जायचो. त्याला मला असं वाटायचं की आपण तहसीलदार असतं तरी केलं असतं. किंवा माझं गाव आता महागाव तुमच्या शाळेपासून 2-3 किलोमीटरवरच आहे. तिथे एक छोटासा डॅम झालं आणि त्या डॅममुळं तिथली गावातली जी सगळी घरं शेती वगैरे होती ती पाण्याखाली गेली. मग ते विस्थापन झालं. मग प्रकल्पग्रस्त गावांमधले लोकांना नवीन जागा देण्यापासून ते तिथं वेगवेगळ्या सोयी सुविधा देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये गावातल्या लोकांच्या तोंडून हे ऐकायचं मी की कलेक्टर साहेबांकडे एक मिटिंग लावली आहे आणि ते झालं तर मग आपल्या गावात ग्रामपंचायत कार्यालय होईल, आपल्या गावात रस्ते होतील, आपल्या गावात लोकांना जागेचा विषय, शेतीला जाण्याचा रस्त्याचा विषय आहे. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आपली जी परिस्थिती आहे आणि हे आपल्या हातात आहे की आपण स्वतः कष्ट केलं, अभ्यास केला आणि आपण परीक्षा पास झाली तर आपण अधिकारी होऊ शकतो. म्हणून मी त्या लोकांसाठी काम करण्याच्या भावनेतून किंवा त्या प्रेरणेतून मी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. तुम्ही IAS ऑफिसर कसे झाले आणि तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मी 2009 साली मी माढा तालुक्यामध्ये बावी नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये प्राथमिक शिक्षक होतो जिल्हा परिषदेला आणि 2009 मध्ये मी रजा टाकली आणि मी असं ठरवलं की आपण आता अधिकारी होऊया. म्हणजे अधिकारी होण्यासाठी जी परीक्षा द्यायचे ते देऊया. मग त्याच्यासाठी मी पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये 2009च्या सप्टेंबर पासून ते 2010च्या ऑगस्ट पर्यंत मी जे काही हे 9-10 महिने होते त्या काळात मी तिथं अभ्यास केला आणि UPSCचा अभ्यास केला. त्यावेळेला UPSC परीक्षेत मला अपयश आलं. MPSC त्यावेळेला मी करत नव्हतो फार सिरियसली आणि त्या काळात मग घरच्या परिस्थितीमुळे मग मला पुण्यात पण राहता येईना कारण पैसे लागायचे 3,000-4,000 रुपये आणि मग मी सोलापूरला आलो पुणे सोडून. आणि मग तुम्ही बघत असाल की आपल्या पण आयुष्यात असं होतं खूप वेळा. सोलापूरला आल्यानंतर परत गावाकडं ग्रामपंचायत निवडणुका लागल्या. मला थोडंसं समाजकारणाचा वेळ होतं मग मी आईला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा केलं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो, प्रत्येक कुणाचंही असतं. आणि तुम्ही आयुष्यात कसं बघता म्हणजे तुम्हाला खूप वेळा असं होतं की सारखं अपयश येतं. आता तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला असं होत असेल मी खूप अभ्यास केला तरी मला कमी मार्क्स आले किंवा एखाद्या परीक्षेत मी जेवढी अपेक्षा ठेवली होती तेवढं मला सोपे नाही गेले पेपर किंवा कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता नाही आलं किंवा घरातले पण काही ना काही प्रॉब्लेम सारखे सुरू असतात. अशा वेळेला आपण जर खूप सामान्यासारखा विचार केला तर आपण खूप निराश होतो, आपण निगेटिव्ह होतो. आणि 2010 हे तसं वर्ष होतं माझ्यासाठी. म्हणजे ज्या परीक्षेला मी सगळ्यात जास्त अभ्यास केला. अदरवाईज माझ्या शाळेमध्ये असताना मी सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायचो. म्हणजे हस्ताक्षर, चित्रकला, वक्तृत्व, गायन, कथाकथन, सगळं केलं मी. तेवढाच खोडकर पण होतो. पण परीक्षेच्या अगोदर 1-1.5 महिना अभ्यास करायचा आणि टॉप 3 मध्ये राहायचं. हे माझं 5वी ते 10वी पर्यंत असं होतं. म्हणजे 12वी पर्यंत 12वीत केला अभ्यास मी. पण ज्या परीक्षेला 2010 मध्ये मी 12-12, 14-14 तास अभ्यास करायचो. म्हणजे डेली करेल असं नाही पण खूप वेळा केलाय. एका दिवशी 12, 14, 15 तास पर्यंत अभ्यास केला असेल.
आणि त्या परीक्षेला एवढा अभ्यास करून फेल झालो. पुन्हा पुणे सोडावं लागलं. पुण्याला जाताना स्वप्न घेऊन गेलो तुम्ही की मी अधिकारी होऊन येईन, पण परिस्थितीमुळे पुणे सोडावं लागलं. गावाकडे आलो, आईला तिकीट दिलं तर आईचा पण पराभव झाला. म्हणजे सगळीकडून फक्त अपयश, निराशा अशी येत होते. आणि 23 ऑक्टोबरला ज्या दिवशी निकाल लागला आमच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि आई हारली त्या निवडणुकीमध्ये, तर त्याला दोन गोष्टी होऊ शकत होत्या. मी माझ्या आयुष्याकडे कसं बघतो त्यानुसार, एक तर मी खूप खचून गेलो असतो आणि सांगितलं असतं यार काही नाही, लोकांसाठी आपण एवढं काम केलं तरी पण लोकांनी आपल्याला मतं नाही दिली, किंवा ज्या अभ्यास पण करायचा होता पण आपल्याला काही पैसे मिळत नाही, त्यापेक्षा आपण आपली जी शिक्षकाची नोकरी आहे ती करू आणि राहूया. पण त्यावेळेला त्या निराशेतून, त्या सततच्या पराभवातून मला असं वाटलं की मी जो बघतो आयुष्याकडे, मी खूप आयुष्याकडे सकारात्मकतेने बघतो, पॉझिटिव्हिटी. मी त्या दिवशी अशी शपथ घेतली गावामध्ये, इथंच जिथं आपण बसून मुलाखत घेतो याच्या पाठीमागच्या बाजूला त्यावेळेला आमचं एक सामुदायिक त्यावेळेला घर होतं, मोडकं तोडकं, त्यात सगळ्या 5-6 चुलत्या आणि त्या सगळ्यांनी मिळून बनवलेलं. आणि त्याच्या कट्ट्यावर बसून भाषण करत असताना माझ्या मित्रांमध्ये मी असा निर्णय घेतला की आज आता आपले पराभव झाला आहे, आपली पार्टी पडली, आता मी गावातून बाहेर जाणार आणि आज आपल्याला जी मिरवणूक नाही काढता आली, ज्याची आपण तयारी केली, मी आता ऑफिसर झाल्यानंतरच गावात येईन, परत आता गेल्यानंतर, आणि मिरवणुकीलाच येईल, असं म्हणून मी 23 ऑक्टोबर 2010 की ज्याला मी टर्निंग पॉईंट म्हणतो, त्या दिवशी मी गेलो, प्रचंड अभ्यास केला, कष्ट केलं आणि मग 2012 मध्ये मी IAS पण झालो आणि MPSC मधून महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण पण झालो. तुम्ही तुमच्या प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी कशी घडवणार? जबाबदारी मुळात तुम्ही आता IAS मध्ये काम करत असताना तुम्ही वेगवेगळ्या पदावरती काम करता. जसं की आता मी मागच्या 13 वर्षामध्ये मी 4 जिल्ह्याला कलेक्टर होतो, किंवा एका महानगरपालिकेचा आयुक्त होतो, किंवा पूर्ण राज्याचं जे असं त्यात कृषी विभागामध्ये मी कृषी संचालनालयाचा प्रमुख होतो, इंडस्ट्रीचा डायरेक्टर होतो, किंवा कोविडच्या काळात मी हेल्थ डिपार्टमेंट बघितलं. तर तुम्ही ज्या ज्या पदावरती काम करता तिथल्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात, सरकारने तुम्हाला दिलेल्या असतात. आता कलेक्टर म्हणून काम करताना मुख्य रूपात काय असतं की केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या पारदर्शी तरीकेने तिथे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याची काळजी घेणं. त्या जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून काळजी घेणं, किंवा सरकारच्या उत्पन्नाचे जे साधनं असतात, वेगवेगळ्या रेव्हेन्यू कलेक्शनचं जे काम असतं ते करणं, किंवा CRPC मधून किंवा काही कलेक्टरचं कोर्ट पण असतं रेव्हेन्यूचं, तर त्या कोर्टामध्ये ज्या केसेस असतात त्या केसेसची हिअरिंग करून ऑर्डर करणं. तर आम्ही प्रयत्न करतो की त्यावेळेला दोन्ही बाजूने, म्हणजे तुम्ही पारदर्शकतेचा पण उल्लेख केला की जबाबदाऱ्या तर आहेतच, त्याची समीक्षा पण होते सातत्यानं, की आमचे जे वरीय पदाधिकारी असतात वरिष्ठ पातळीवरून, त्याची मग ते अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रातले पण मंत्री, अगदी PMO मधून पण समीक्षा बैठका होतात. त्यामुळे ते जबाबदारी तुम्ही पार पडताय की नाही याची समीक्षा सातत्यानं होतेच. पण पारदर्शकता आणण्यासाठी माझं तर काम करण्याची जी पद्धत आहे की मी जास्तीत जास्त लोकांमध्ये राहतो, जनता दरबारच्या माध्यमातून लोकांकडून ऐकतो आणि मग प्रत्येक गावांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जनता दरबार लावलेले आहेत 2-3 ठिकाणी कलेक्टर असताना, आणि आपण जे काम करतोय ते खरंच लोकांपर्यंत पोहोचतंय का, त्याचा डायरेक्ट फीडबॅक पण लोक तिथं देतात की नाही इथं ही व्यवस्थितपणे नाही राबवलं जात आहे, इथं चुकीचं होतंय. त्यानुसार आम्ही त्या प्रशासनातल्या ज्या काही अंमलबजावणी करतानाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सातत्यानं सुधार करत राहतो, ज्या काही फीडबॅक येतात आणि ते पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रशासकीय उपक्रमासाठी कोणते उपक्रम राबवले? खूप साऱ्या पद्धतीचे आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना. पण मी जसं म्हटलं की एकतर माझा जनता दरबार खूप फेमस असतो, म्हणजे मी आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस कलेक्टर ऑफिसमध्ये लोक भेटायला ज्यावेळेला येतात त्यावेळेला खूप लोक येतात आणि त्यांचा ऑन द स्पॉट आम्ही प्रयत्न करतो की त्यांच्या कंप्लेंट ज्या असतात त्याचा डिस्पोजल करतो, त्या अधिकाऱ्यांना तात्काळ टेलिफोनिक बोलवून त्यांना ते सगळं पाठवून त्याचा फॉलोअप घेतला जातो. दुसरं, आम्ही सरकार आपके द्वारच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये सगळ्या विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घेऊन तिथे कॅम्प लावायचा आणि तिथल्या लोकांना तिथंच त्या योजनांचा लाभ, जागरूकता पण आणि त्याचा लाभ पण देणं. किंवा गढवा नावाचा एक जिल्हा होता, तिथं मला आठवत आहे की बोढा पहाड नावाचं एक लोकेशन होतं की अत्यंत जंगल डोंगर रांगांमध्ये, आणि तुम्ही नक्षलवादाबद्दल जर ऐकलं असेल तर ज्या 3-4 राज्यांमध्ये तिकडे नक्षलवाद आहे, म्हणजे झारखंड असेल, छत्तीसगड, बिहार, ओडिसा, आपल्या महाराष्ट्राचा काही भाग आणि आंध्र प्रदेश, तर त्याला रेड कॉरिडॉर असं म्हणतात. तो जो पट्टा आहे की ज्या पट्ट्यामध्ये हे नक्सल मुवमेंट चालते, तर तिथल्या 3-4 राज्यातल्या नक्सली लोकांचं ट्रेनिंग सेंटर होतं तिथं.
तिथं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की इथं कोणी येऊ शकत नाही. मग पोलिसांनी CRPFनी कारवाई करून त्यांना तिथून पळवून लावलं, काही जणांचे एन्काउंटर झाले. पण तिथं विकास पोहोचला नव्हता. मग ज्यावेळेला आपण त्या लोकांनी तो मार्ग का अवलंबला, कदाचित त्यांना असं वाटलं असेल की या सरकारकडून, प्रशासनाकडून आपल्यासाठी जे काम होतंय ते होत नाहीये. काही लोक जबरदस्तीने गेले असतील त्याच्यामध्ये इच्छा नसताना. मग आम्ही त्या गावांमध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतरचा मी पहिला कलेक्टर होतो जो त्या लोकांनी बघितला, पहिल्यांदा कलेक्टर. आम्ही बाईकवरून गेलो होतो 40-50 मध्ये, खूप साऱ्या पोलीस फोर्स सोबत, की तिथं आजपर्यंत कधी व्हिडिओ पण गेला नव्हता. तिथे गेलो आणि आम्ही प्रत्येक घराचा सर्वे करून त्याला सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम सोबत जोडलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे बरेचसे अधिकारी करतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपापल्या परिणाम प्रत्येकजण सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या मीही खूप साऱ्या ठिकाणी माझ्या परीने तो प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आर्थिक विकासासाठी कोणत्या योजना राबवल्या? आर्थिक विकासासाठी एक तर सरकारच्याच काही गोष्टी असतात. स्वरोजगारासाठी ज्याला आपण म्हणतो, आता PMAGP अशी एक स्कीम आहे, किंवा मग आमच्या इकडं झारखंडमध्ये CMAGP तशीच काढली होती की ज्यात खूप सबसिडीवरती लोन दिलं जायचं. मग त्या योजना असतील की त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरोजगारासाठी सबसिडीवरती लोन देण्याचा प्रकार असेल, किंवा काही वेळेला SHGचे ग्रुप आहेत, महिला स्वयंसहायता समूह ज्याला आपण म्हणतो, बचत गट जे आहे, त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मॉनिटरिंग करतो की महिलांना रोजगारासाठी काही ऋण देत आहेत का. आणि मग कृषी विभाग असेल, उद्योग डिपार्टमेंट असेल, त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा म्हणून, किंवा त्यांना त्यांचं जे समजा शेती असेल, शेतीमध्ये त्यांना रोजगाराची सुविधा उपलब्ध आहे म्हणून त्याला जोडधंदे जे आहेत, पशुपालन असेल किंवा वेगवेगळ्या मछली पालन असेल, तर त्याच्यासाठी जे काही सगळ्या स्कीम आहेत त्या आम्ही अत्यंत प्रभावीपणे ज्या लोकांना त्याची गरज आहे त्यांना सिलेक्ट करून त्या राबवतो, जेणेकरून लोकांना तिथे रोजगार मिळेल. प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला पेन्शनवाले साहेब म्हणून का ओळखतात? मी 2014 साली, म्हणजे साधारणतः 11 वर्षापूर्वीचा हा काळ, माझी पहिली पोस्टिंग झाली होती खुटी नावाचा जिल्हा होता, की ज्या खुटी जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजातलं खूप मोठं, त्यांना भगवान बिरसा मुंडांचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्यांचा जन्म त्या खुटी जिल्ह्यामधलं उलीहातू म्हणून एक ठिकाणी तिथं झाला होता. तर तिथं माझी पहिली पोस्टिंग होती प्रांत म्हणून, म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर असं डेसिग्नेशन असतं ते. तर त्यावेळेला मला आठवतंय की एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये मधून बाहेर पडत असताना आम्ही त्या हॉटेलच्या इन्स्पेक्शनसाठी गेलो होतो की तिथं स्वच्छता, बाकी सगळ्या गोष्टी, हायजीन वगैरे मेंटेन आहे. तर त्यावेळेला एक वृद्ध स्त्री मला दिसली होती की जी भांडी घासत. माझा स्वभाव, मी सहज तिला जाऊन विचारलं की तुम्हाला पेन्शन मिळते? कारण मला 2 गोष्टी जाणवल्या त्याच्याकडून, की तिचं वय साधारणतः 70च्या आसपास वाटत होतं बघून. त्यामुळे 60 वर्षांच्या महिलांना, त्या पुढच्या महिलांना वृद्धा पेन्शन असायचं म्हणजे, आणि तिला विधवा पेन्शन, कारण तिच्या पतीची पण मृत्यू झाला होता. तर मी तिला म्हटलं तुम्हाला मिळते का, तुम्ही काम करताय तुम्ही? तर मग ते लहान मुलांना जनरली त्या पट्ट्यामध्ये होताना बाबू असं म्हणतात की छोटा मुलगा, म्हणजे त्याच्यापेक्षा मी छोटा होतो. मला म्हणली नाही बाबू हमको नहीं मिलता है. म्हणजे की क्यों नहीं मिलता है आपको? तर ते म्हणे की देखो तुम्हारे ऑफिस के जो लोग हैं वो लोग कागज खोजते हैं, म्हणजे ते तुमचे कागजपत्र मागते. अब मेरा उम्र जो है वो 70 साल हो गया है. आपके जो ऑफिस के लोग मेरा आधार कार्ड बनाने के लिए आए थे, उनको मैंने 70 बोला था तो उन्होंने उम्र लिखने के बजाय मेरा जन्म साल लिख दिया. तर म्हणे की त्याच्यावर माझी जन्मतारखेचं साल 70 लिहिलंय आणि त्याच्यामुळे माझं वय म्हणे त्या आधार कार्ड आणि त्याच्यानुसार 60 वर्ष नाही. आणि दुसरं म्हटलं मग आपको विधवा पेन्शन क्यों नहीं मिलता है? तर मैंने मेरे आदमी का जो डेथ हो गया, आदमी म्हणजे ते पतीला त्याच्यामुळे, मेरे आदमी का जो डेथ हो गया उसका कोई कागज मेरे पास नहीं, कहाँ से मिलेगा? आणि त्यानंतर मला असं जाणवलं की खूप सारे ज्यांना गरज आहे पेन्शनची, ज्या लोकांचा विचार करून सरकारने स्कीम सुरू केली होती, ती लोक अजून पण याच्यापासून वंचित आहेत. आम्ही जनता दरबार सुरू केला पेन्शनसाठीचा जो होता. मग त्यात काय असायचं, आमचे फोटोग्राफर तिथंच असायचे, आमच्या ऑफिसचे, किंवा प्रिंट काढायसाठी ते तिथंच व्यवस्था होती. बँकेची 4-5 बँकेचे लोक असायचे बँक अकाउंट खोलण्यासाठी. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डचे टेबल असायचे. तुम्हाला लिहिता येत नसेल तर 6-7 जणांचे हेल्प डेस्क होता की जिथं तुमचे फॉर्म भरून दिले, ते सगळे फॉर्म ठेवलेले असायचे. किंवा तिथून मग ते काय करायचं, जेव्हा तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर डॉक्टरची टीम असायची, तर तुम्हाला एजचं सर्टिफिकेट द्यायचे, त्यांच्या वयाचा जो दाखला डॉक्टरकडून. आणि मग ह्या सगळ्या व्यवस्थेतून काय, तो कुणी तिथं फक्त आलं आणि कळालं की ह्याचं वय तेवढं आहे, तर त्याच्याकडे बँक अकाउंट नसेल तर त्याचं बँक अकाउंट काढलं जायचं. त्याच्याकडे आधार कार्ड नसेल तर तिथं आधार कार्डचा टेबल असायचं, तिथं एक नंबर मिळतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर. आणि त्याचा फॉर्म भरून सगळे तहसीलदार आणि त्यांचे क्लर्क बसलेले असायचे. त्यांनी लगेच चेक करून हे करायचं आणि माझ्या पण ऑफिसकडून ते स्वीकृत व्हायचं. तर माझा स्टाफ बसला, आम्ही 3 तासात पेन्शन सँक्शन करायचं. कुणी तिथं आला त्याच्याकडे काही नसेल काही गोष्टी तरी सुद्धा त्या पण दिल्या जायच्या, मदत करून 3 तासात सँक्शन होतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही बोलेरो गाड्या केल्या 6-7, आणि त्या गाड्यांमध्ये
हे 5-6 लोक बसवायची वेगवेगळी, आधार कार्ड बनवणारा, फॉर्म भरणारा किंवा डॉक्टरची टीम किंवा बँकेचा एखादा प्रतिनिधी, आणि त्या गावागावात जायचं, तिथं मायकिंग करायचं. या गावात तुम्ही राहिलंय का पेन्शनचं, असेल तर अर्ज द्या आणून. मग तिथं आणून अर्ज भरले जायचे आणि 3 दिवसात ते सँक्शन व्हायचे. म्हणजे अशी लोक होती की त्यांना कधी कधी वर्ष 2-2 वर्ष, म्हणजे मला आठवतं की माझ्या आईला पेन्शन मिळण्यासाठी वर्षापेक्षा जास्त दिवस लागले. कुणी पण त्यांना मधून पैसे मागायचे, मग कधी 200 रुपये द्या, 50 रुपये द्या, 100 रुपये द्या. त्यावेळेला त्याची किंमत जास्त होती, 60 रुपये मिळायचे दिवसभर काम केल्यानंतर. आणि मग ही अशी लोक होती आणि हजारो लोकांना पेन्शन सँक्शन केलं. त्या लोकांना कधी ऑफिसला सुद्धा जायची गरज पडली नाही. गाड्या त्यांच्या गावात यायच्या, फॉर्म भरून घेऊन जायच्या आणि 3 दिवसात पेन्शन सँक्शन व्हायचे. मग हे जे क्रिएट झालं होतं, मग त्यामुळे मला एक प्रसंग आठवतोय की एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, असं शाळेवर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला. आणि ते भाषण दिलं मी, आणि ते माघारी जात असताना त्या शाळेच्या गेटच्या जवळ मला 30-40 जण म्हातारी लोक बसले. बरेच जण गरीब होते, काही जणांना शर्ट नीट नव्हते वगैरे असे. आणि ती शाळा थोडीशी त्या तालुक्याच्या ठिकाणापासून बाहेर होती, म्हणजे 2-3 किलोमीटर बाहेर होती. मला वाटलं की ह्या परिसरात तर काय नाही, म्हातारी लोक इथं काय येऊन बसले आहेत. म्हणून मग मी गाडी मागं घेतली, मी उतरून त्यांच्याशी बोलायला लागलो. म्हटलं आप यहाँ पे क्यों आए. आता माझा जो कार्यक्रम तिथं होणार होता त्याची पेपरमध्ये बातमी आली असेल आधी 1-2 दिवस, किंवा तिथं माहिती झालं असेल, पोरांनी घरी सांगितलं असेल की त्यावेळेला एसडीओ होतो, एसडीओ चा आपला लेक्चर आहे. मग लोकांना एसडीओ म्हणजे माहित होतं. मग अरे एसडीओ म्हणजे तो आहे की जो सगळे पेन्शन देण्यासाठी कॅम्प लावतो. मग ते म्हातारी लोक आजूबाजूच्या गावातले तिथं त्या शाळेत तिथे येऊन बसले होते, ज्यांना पेन्शन मधून ते सुटलेली होती. त्यावेळेला गाडी गेल्यानंतर पण असतं ना की शेतात गेलो होतो, कोणी बाहेर गावी गेलो होतो, त्यामुळे सुटला असेल. मग मी त्यांच्याशी ज्यावेळेला बोलायला लागले की आप यहाँ पे क्यों आए हैं, तर त्यांनी सांगितलं की अरे हमको पता चला की हा पेन्शन देने वाला साहब आने वाला है. आणि मग तो आनंद होता की म्हणजे शिक्षणाचा मुळात हा फरक आहे बघा. तुमच्यापैकी किंवा हे तुमचे जे विद्यार्थी ऐकतील, तर खूप जणांच्या घरात परिस्थिती खराब असते, वाईट. पण शिक्षण घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात परिवर्तन कसं होतं त्याचं हे उदाहरण आहे. ज्या मुलाला त्याच्या आईला पेन्शन सँक्शन करण्यासाठी वर्षभर त्यानं दुसऱ्याला पैसे दिले, तो ज्या वेळेला शिक्षणानं काहीतरी बनतो त्याला त्याची स्वतःची ओळख पेन्शन देणार साहेब म्हणून होते. त्या मुलाने शिकलं पाहिजे, या शालेय जीवनामध्ये अभ्यासावरती फोकस केला पाहिजे. सामाजिक समस्यांसाठी तुम्ही कोणते उपाय राबवता? आता डिपेंड होतं ते तुमचं काय समस्या आहे त्याच्यावरती. इश्यू खूप असतात, जसं की कलेक्टरशिपला किंवा प्रांत म्हणून काम करताना काय होतं, तुमचे जमिनीचे इश्यू असतात, लोकांवरती भांडणं असतात, कधी कधी कम्युनल टेन्शन असतात, धार्मिक भांडणं होतात, हिंदू मुस्लिम वगैरे, किंवा बऱ्याच जणांची भांडणं शेतीच्या वादावरून होतात. तर त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या उपाय आहेत. फॉर एक्झाम्पल, आता ज्या राज्यात मी काम करतो तिथं सामाजिक भांडणं होण्याचं मेन कारण आहे ना ते जमिनीचे वाद आहेत. मग त्याच्यासाठी आमच्याकडे थाना दिवस असतो, म्हणजे पोलीस स्टेशनच्या तिथं पोलीस स्टेशनचा ऑफिसर आणि आमचे तहसीलदार, आम्ही आठवड्यातून 1 दिवस तिथं बसतो. किंवा हे जनता दरबार असतील, किंवा आमच्या डिस्ट्रिक्टचे कंप्लेंट रजिस्टर असतील, किंवा मग वेगवेगळे काही कुरीती पण असतात, प्रथा. म्हणजे आमच्याकडे डायन प्रथा आहे, म्हणजे लोकांना त्रास देतात अंधश्रद्धेमधून. मग त्याच्यासाठी जागरूकता कार्यक्रम असतील. किंवा एका जिल्ह्याला मी काम करत असताना तिथं ज्याच्यापासून ड्रग्ज वगैरे बनवले जातात, ते अफूची शेती जास्त व्हायची, तर त्याच्यासाठी मग आम्ही जागरूकता कार्यक्रम चालवायचो, लोकांवर कारवाया करायचो. त्यामुळं हे जे सोशल प्रॉब्लेम्स असतात ते कोणत्या भागातले आहेत, त्याचं मूळ काय आहे, त्याच्यानुसार वेगवेगळ्या त्याच्यावर कारवाई अपेक्षित असतात. आणि ते ज्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं तिथले वेगळे होते आणि तिथल्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती काम केलं. तरुणांना प्रशासकीय सेवेत येण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी पहिला तर हा सल्ला देईल की तुम्हाला कुठं जायचं ह्याच्याच अगोदर तुम्ही क्लिअर असेल पाहिजे. रमेश घोलपची मुलाखत ऐकल्यानंतर सगळ्यांनी IAS व्हायला पाहिजे का? नाही. प्रत्येकानं अगोदर हे ओळखलं. आता तुम्ही चिमणीला जर पाण्यात पोहायला लावलं तर येईल का? किंवा हत्तीला जर उडायला सांगितलं तर येईल का? प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता असते, वेगवेगळी ताकद आहे त्यांची. तर आपण अगोदर आपल्याला ओळखलं पाहिजे सगळ्यात मोठं. आणि मग आपल्या क्षमतानुसार आपली आवड काय आहे, प्लस आपण कुठल्या कौटुंबिक वातावरणात आलोय, आपण अजून किती वर्ष कशाची तयारी करू शकतो, त्यानुसार तुम्ही पहिल्यांदा तो निर्णय घ्या की तुम्हाला नेमकं काय करायचं. आणि त्याच्यानंतर जर ज्यांनी प्रशासनात यायचा निर्णय घेतला अधिकारी होण्यासाठी, तर मी निश्चितपणे सांगेन की तुम्हाला अधिकारी होण्यासाठी काही खूप काही लोक, मी सुद्धा तुमच्यासारखा असाच सर्वसामान्य कुटुंबात याच गावात तुम्ही जसं आहात तसंच शाळांमध्ये ग्रामीण भागात शिकून अधिकारी झाले. तुम्ही जर स्वतःला ओळखून चांगला अभ्यास केला, प्रॉपर गायडन्स खाली, स्मार्ट वर्क ज्याला म्हणतो, हार्डवर्क इतकं स्मार्ट वर्क पण पाहिजे, अभ्यासात सातत्य ठेवलं, ज्याचा अभ्यास करताय त्याच्या प्रश्नपत्रिका, त्याचा सिलेबस
याचा जर चांगला अभ्यास केला आणि स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली, कोणीतरी सांगितलं नाही मग तसंच फॉलो केलं ऐकलं असं नसतं. प्रत्येकाला आपल्या स्वतःचं अनालिसिस करून स्वतःची एक स्ट्रॅटेजी प्लॅन बनवायला पाहिजे. त्यानुसार डेडिकेटेड एफर्ट्स देऊन सातत्य ठेवून जर 1-2 वर्ष अभ्यास केला तर तुम्ही अधिकारी होऊ शकता. निश्चितच सर, तुमच्या बोलण्याचा प्रभाव आजच्या पिढीच्या युवकांवर पडलाच असेल. तसेच आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. म्हणते की नाही शुभेच्छा. आणि मी तुम्ही वाचताना बघत होता हँडरायटिंग खूप छान आहे, त्यामुळे ज्याचे हँडरायटिंग आहे त्याचे अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.